नमस्कार सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. 15 ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात, तर स्वप्न खरे ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाही. असे मोलाचे विचार असणाऱ्या, मृदू स्वभाव, निष्कलंक चरित्र, अढळ चैतन्य, सखोल ज्ञान आणि दृढ विश्वास, प्रभावी कार्यशैली असणाऱ्या आदरणीय भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 15 ऑक्टोबर 1931 चा जन्म देशाच्या अगदी दक्षिण टोकाला रामेश्वर सारख्या छोट्या खेड्यात एका नावाड्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव पाकीर जन्नुलादीन अब्दुल कलाम असे आहे. वडील नावाडी तर आई आरियाम्मा ह्या गृहिणी होत्या. त्यांचे वडील अत्यंत श्रद्धाळू, प्रेमळ स्वभावाचे होते. ते गुण अब्दुल कलाम यांच्यामध्येही उतरले. रामेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मण शास्त्री आणि अब्दुल यांचे वडील जैनुलब्दीन हे सख्खे मित्र. त्यामुळे अब्दुल यांना जाती धर्माचा भेदभाव कधी त्यांना स्पर्श केलाच नाही. त्यांचे कुराणही पाठ होते व भगवद्गीताही. डॉक्टर कलाम यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉक्टर कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसा कमवत व घरी मदत करत त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असतानाही गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे ते BSc झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्या संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीत प्रशिक्षण घेतले. कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याची खूप इच्छा असूनही त्याऐवजी संरक्षण उत्पादन विभागात त्यांनी कामाची संधी मिळाली. त्यांनी कामाची संधी मिळवून मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत त्यांना भारताचा अवकाश संशोधन कार्यक्रम, क्षेपणास्त्र निर्मिती कार्यक्रम व अणुसंशोधन कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. त्यांनी एकापेक्षा एक प्रभावी क्षेपणास्त्र तयार केली व लष्करात सामील केली. पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बचे स्फोट घडवून त्यांनी सर्व जगात एक सामर्थ्य संपन्न राष्ट्र म्हणून भारताची मान उंचावलेली आहे. त्यांच्या प्रदीर्घ यशोमालिकेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व भारतरत्न अशा सन्मानाने सन्मानित केले. इसवी 2002 ते 2007 या काळासाठी डॉक्टर कलाम यांना राष्ट्रपती पदाचाही सन्मान मिळाला व ते पद त्यांनी सांभाळले.
आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आदर्श ठरले. आई वडिलांना आनंद देईल, सन्मान मिळवून देईल असा कर्तृत्ववान मुलगा शिक्षण चालू असताना शिक्षकालाही ज्याच्या यशाचा हेवा वाटावा असा आदर्श विद्यार्थी संरक्षण संशोधन संस्थेत काम करताना प्रचंड मेहनती, कल्पक व विनम्र असा शास्त्रज्ञ सर्व सहकाऱ्यांच्या कर्तृत्वाचा योग्य उपयोग करून घेणारा संरक्षक अशा विविध भूमिकेतून ते वावरले. एक भूमिका मात्र ते शेवटच्या क्षणापर्यंत बजावत राहिले, ती म्हणजे तळमळीच्या शिक्षकाची. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यावर विलक्षण प्रेम होते. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवतील व 2020 सालापर्यंत एक भारत विकसित राष्ट्र बनलेले असेल. देशातील गरिबीचे समूळ उच्चाटन झालेले दिवस गेला नाही की ज्या काळात 200 मुलांच्या गराड्यात राहून ज्यांची जिज्ञासा पुरवण्याचे काम त्यांच्याकडून झाले नसेल. आपले सर्व आयुष्य त्यांनी देशसेवेसाठीच समर्पित केले होते. स्वित्झर्लंडनेही त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दखल घेऊन ज्या दिवशी त्यांनी स्वित्झर्लंडला भेट दिली तो दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला. क्षेपणास्त्राच्या विकासातील मोलाच्या कामगिरीमुळेच डॉक्टर कलाम मिसाईल मॅन बनले. धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक असणारे आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेले. अशा या थोर व्यक्तिमत्वास विनम्र कोटी कोटी अभिवादन. आणि 15 ऑक्टोबर हा दिन चला वाचूया, स्वतःला घडवूया, वाचन प्रेरणा दिन म्हणून पण आपण साजरा केला जातोय. अशा या थोर व्यक्तिमत्वास आपण पुन्हा विनम्र अभिवादन करूया. 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. या दिवशी पाटी दप्तराविना एक दिवस ही संकल्पना आहे. पाटी दप्तराविना एक दिवस ही संकल्पना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आहे. मुलांना केवळ वाचन करण्यास प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात, केवळ वाचनच दिवशी केलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्यांना शालाबाह्य पुस्तके वाचनास प्रवृत्त करणे व पुस्तकांवर चर्चा करणे, पुस्तक मेळ्याला भेट देणे यामुळे मुलांच्या वाचन, लेखन, भाषण या कौशल्यांचा विकास कसा होईल यासाठी ही संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे. पाटी एक दिवस ही कल्पना खूपच सुखद वाटते. याचा अर्थ असा की अभ्यासाशिवाय इतर कौशल्यांचा अनुभव नेहमीप्रमाणे पुस्तकावर नाही, की दप्तराचे ओझे नाही, की दिलेल्या गृहपाठाची चिंता नाही. नजरेसमोर येते ती फक्त मौज मजा, मित्रांबरोबर खेळ, गाण्याच्या भेंड्या, शिक्षकासोबत एखाद्या शिवमंदिरास भेट देऊन देवदर्शनाचा सुखद अनुभव घेणे. देवाची आरती खूप छान वाटेल, सर्वांना गोड प्रसाद मिळेल आणि भरपूर प्रसन्नताही. सर्वात शेवटी आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात फुलपाखराप्रमाणे बागडून घरी परतू. ही संकल्पना कलाम यांची आहे.
येताना मात्र गृहपाठ एकच असेल, तो म्हणजे आजच्या दिवसभरातील पाहिलेल्या गोष्टीचा निबंध लिहून तो दुसऱ्या दिवशी देणे. हे शिक्षकांचे अशा उपक्रमाकरिता आभार मानणे. कारण एकच की दिवस मात्र एकच असतो, पण आठवणी ह्या आयुष्यभरासाठी हृदयात साठवलेल्या असतात. पण व्यायामालाच मुलांचा नकार. मैदान जगवा, मैदान वाचवा. गॅझेटची घातक सवय. मुलं फक्त सुट्टीचंच मैदानावर जातात असे आरोप मुलांवर केले जातात. पण असं का? हा विचार तुम्ही करता का? माझ्या पुस्तकाचं ओझं आणि पुस्तकांचा आकार पाहून आजी आजोबांना चक्क ओरडली ती म्हणजे, अरे त्या पोराचा पाठीचा कणा आताच मोडल रे. काय हे ओझं? ते गणिताचे पुस्तक. अरे माझ्या छोट्या आकाराचं पुस्तक शिकलो, पण मैदानात गेल्यावर तुमच्या कॅल्सीची गरज लागत नाही की बोटाचं साहाय्य घ्यावं लागत नाही. एवढा अभ्यास, एवढं ओझं घेऊन केव्हा रे मिळणार मुलांना व्यायामाला वेळ? या पुस्तकांचं ओझं त्यांच्या मनावर पडतं आणि या चिमुकल्यांना अगदी प्रौढत्व येतं रे. त्यांचं ते बालपण नकारे हिसकावून घेऊ. रेल्वे स्टेशनवर हमालाला ओझं उचलल्यावर निश्चितच आर्थिक लाभ मिळण्याची खात्री असते. पण ह्या मुलांचं एवढं ओझं हे नकोय. माझ्या सर्व मान्यवर पूजनीय गुरुजनांनो व समस्त लोक हो, अहो आम्ही तर हे ओझं कित्येक वर्ष उचललोय. आमचं इप्सिप साध्य झाल्यावर योग्य फलप्राप्ती आम्हास होईल का याची खात्री तुम्ही आम्हाला द्याल का? अशी खात्री असेल तर हे ओझं उचलण्यासही आम्ही तयार आहोत. असे फक्त ओझे उचलायला आम्हाला भाग नका हो पाडू. आम्हाला आमच्या खुशीने ओझे उचलू द्या, की जेणेकरून आम्हालाही विहार करू द्या. मग पहा आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. या कवितेसारखे आम्ही कसे लोकप्रिय होतो. मग पैशाच्या मागे आम्हाला कधीच धावावं लागणार नाही. आमच्या मागे पैसा धावेल. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांची नावं जशी सुवर्ण अक्षरात लिहावी अशी आहेत, तशी आमचीही नावे प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू. एकूणच वाढलेल्या दप्तराचं वजन पाहता आम्हा मुलांवर याचा परिणाम होतो यात यत्किंचितही शंका नाही. परंतु जे पूर्णपणे आरोग्य आहे असे मी म्हणणार नाही. कारण आजच्या आधुनिक शैक्षणिक पद्धतीने आम्हा मुलांच्या सोयीसाठी अनेक योजना केल्या आहेत. शाळांसाठी दामिनी स्क्वॉड, सर्व शिक्षा अभियान, सायबर सुरक्षा, सर्व वर्ग सुरक्षिततेसाठी निर्भय विद्यार्थी अभियान या सर्वांचा विचार करता आमचाही विचार केला जातो. परंतु माझ्या बालमनाला जे वाटेल ते मी मांडण्याचा सूक्ष्म प्रयत्न करतो. डॉक्टर कलाम यांच्या या संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहे. पाटी दप्तराविना एक दिवस ही 15 ऑक्टोबर या दिवशी या संकल्पनेचा पुरेपूर उपयोग सर्व शिक्षकवृंद यांनी केला पाहिजे. चला वाचूया, स्वतःला घडवूया. हा वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो.